डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे इंग्रजी खंड 6चा मराठीत अनुवाद. भारताचे संपूर्ण धोरण आखण्यात येते. ब्रिटिशकालीन भारताच्या वित्त व्यवहारांचा अभ्यास करणारा हा प्रबंध आता एक मौलिक परंतु ऐतिहासिक दस्तावेज झाला आहे. असे असले तरी डॉक्टर आंबेडकरांनी जागोजागी जी तत्त्वे स्पष्ट केली त्यावरून आपल्याला बरेच काही शिकण्यासारखे आहे. आपल्या देशात केंद्र व राज्यांचे वित्तीय संबंध सुस्थितीत राहण्यासाठी वित्त आयोगांची नेमणूक केली जाते. यामागील एक मोठी प्रेरणा म्हणजे डॉक्टर आंबेडकर होय. भारतामध्ये आजपर्यंत 15 वित्त आयोगांची नियुक्ती झाली असली तरी केंद्र व राज्यांचे वित्तीय संबंध समाधानकारक निश्चितच नाहीत. या संबंधाचे पुनर्विलोकन करण्याची मागणी वारंवार केली जाते. केरळ सरकारने नियुक्त केलेली थावराज समिती, तमिळनाडूची राज्यमन्नार समिती, पश्चिम बंगाल सरकारने 1978 मध्ये स्वीकृत केलेला ठराव या सर्व मागील मूळ सूत्र एकच आहे. घटक राज्यांना राजकीय व आर्थिक स्वायत्तता देणे, केंद्र शासनाच्या वित्तीय संसाधनावर मर्यादा घालणे. सरकारी या आयोगाने आपल्या अहवालात 1988 स्पष्टपणे नमूद केले होते की राज्यांना विश्वासात घेतल्यानंतर वित्त आयोगाची कार्यकक्षा ठरविण्यात यावी. यावरून हे स्पष्ट होते की आजही आपल्या देशात केंद्र राज्य वित्त संबंध ताणलेले आहेत. अशा स्थितीत डॉक्टर आंबेडकरांनी केलेले मार्गदर्शन निश्चितच उपयुक्त ठरू शकते. याच प्रबंधात डॉक्टर आंबेडकरांनी स्पष्ट केले आहे की सुदृढ वित्त व्यवस्थेसाठी सुदृढ शासन असणे अपरिहार्य आहे. अस्थिर शासनाच्या काळात भारतीय अर्थव्यवस्थेची पतवारी, क्रेडिट रेटिंग किती निम्न पातळीला गेली होती हे आपण जाणतोच. इसवी सन 1990 नंतरच्या काळात आपला देश कर्जाच्या सापळ्यात अडकता वाचला. हे लक्षण सुदृढ वित्त व्यवहारांचे खचितच नव्हे. वित्त व्यवस्थेच्या निकोपणासाठी डॉक्टर आंबेडकरांनी एक मौलिक तत्त्व सांगितले आहे व ते म्हणजे खर्चामध्ये कपात आणि उत्पन्नात वाढ. अर्थातच खर्चात कपात व्हावी ती अनुत्पादक खर्चाची आणि उत्पन्नात वाढ व्हावी ती करांशिवाय इतर उत्पन्नाची. भारतात मात्र अनुत्पादक खर्चाचे प्रमाण गेली अनेक वर्ष सातत्याने उच्च पातळीला आहे आणि करांचे उत्पन्न हेच आपले प्रमुख उत्पन्न आहे. ही परिस्थिती विचारात घेता या प्रबंधाचे वर्तमानकालीन औचित्य नाकारणे शक्य नाही. रुपयाचा प्रश्न. डॉक्टर आंबेडकरांनी DSc पदवीसाठी लिहिलेला रुपयाचा प्रश्न हा एक अतिशय श्रेष्ठ दर्जाचा प्रबंध होय. त्यांच्या व्यक्तिमत्वातील अर्थशास्त्रज्ञाचे पूर्ण विकसित रूप या प्रबंधातून दिसून येते. सखोल अध्ययनातून येणारा स्वमताचा आग्रह आणि ते मत मांडताना असणारी निर्भयता यांचे दर्शन या प्रबंधातून होते. त्या काळात रुपयाच्या मूल्यात घट का होत होती त्या संदर्भात सरकारची कारणं, मीमांसा व उपाययोजना कशी विपरीत होती आणि रुपयाचे मूल्य सावरण्यासाठी काय करणे आवश्यक होते याचा शोध म्हणजे रुपयाचा प्रश्न होय. उर्वरित इतिहास पुढील भागात. इतिहास आवडल्यास चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. थँक्यू. धन्यवाद.